सोनालीचे नवीनच लग्न झालं होतं. आपल्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल लग्नासाठी तिने खूप मोठे स्वप्न पाहिले होते, जसे प्रत्येक मुलगी पाहते. सोनाली पहिल्यांदाच लग्नानंतर सासरे आली होती. सोनाली एक शिकली सवरलेली आणि आत्ताच्या नवीन पिढीची मुलगी होती. दोघांची जोडी खूप छान होती. सुनील बेंगलोरमध्ये एका IT कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर काम करत होता. सोनालीचे सासरे सुद्धा एका चांगल्या सरकारी नोकरीमध्ये कार्यरत होते, पण आता ते रिटायर झाले होते. आणि सुनीलचा भाऊ सुद्धा चांगल्या नोकरीवर होता. सर्व काही एकदम छान चालू होते. लग्नाच्या दिवशी लग्न उरकून घरी येता येता खूप उशीर झाला होता आणि घरी आल्या आल्या सोनालीच्या सासूने एक घरी छोटीशी पूजा ठेवली होती, ती उरकून घेतली. सोनालीची बहीण सुजाताने सोनालीच्या सासूला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. सर्वजण लग्नामुळे थकून आले आहेत, त्यामुळे आपण बाकीचा विधी दुसऱ्या दिवशी करू, असं ती म्हणत होती. पण सोनालीची सासू काही ऐकायला तयारच नव्हती. मग 2-3 दिवसानंतर सोनालीकडून किचनची पूजा घेण्यात आली आणि तिला किचनमध्ये पहिल्यांदा गाजरचा हलवा बनवण्यास सांगितले. सोनालीने जो हलवा बनवला होता तो खूप छान झाला होता. सर्वांना खूप आवडला होता. नंतर सोनालीच्या सासऱ्याने तिला शगुन म्हणून 15,000 रुपये दिले आणि आशीर्वाद देऊन सांगितलं की या घरासाठी अशीच भाग्यवान राहा. सोनालीच्या सासूने सोनालीला तिच्या बेडरूममध्ये बोलावले आणि सांगितले की मी तुमच्या दोघांच्या वैवाहिक जीवन आणि सुखशांतीकरिता एक छोटीशी पूजा ठेवली आहे. उद्या सकाळी पहाटे लवकर उठ आणि डोक्यावरून आंघोळ करून छानशी नवीन कोरी साडी नेस. सोनाली सासूबाई काय सांगतात ते खूप ध्यान देऊन ऐकत होती आणि अचानक सासूबाईंनी तिला विचारले की तुझी मासिक पाळीची तारीख कधी आहे? कुठे असे नको व्हायला की मी एवढी सगळी तयारी करेल आणि तुला जर मासिक पाळी आली तर या सगळ्यावर पाणी फिरेल. सोनालीला हे सर्व ऐकून थोडंसं वेगळं वाटलं, पण तिने जास्त लक्ष दिले नाही आणि विषय सोडून दिला. आणि सोनाली बोलली, आई अजून 5-6 दिवस आहेत माझे मासिक पाळी येण्यासाठी. तुम्ही टेन्शन घेऊ नका, काहीही गडबड होणार नाही. पण लग्नात एवढ्या धावपळीमुळे काही सांगू शकत नाही की मासिक पाळी कधी येईल. मग सासूबाई बोलल्या, एक काम कर, गोळ्या खा मग, म्हणजे मासिक पाळी पुढे जाईल आणि पूजेतही काही विघ्न येणार नाही. सोनाली फक्त मान हलवून तिच्या रूममध्ये निघून गेली आणि नंतर पूजाविधी वगैरे सगळं व्यवस्थित आटपून सर्व पाहुणे पण आपापल्या गावी निघून गेले. आणि आता सुनीलच्या पण सुट्ट्या संपत आल्या होत्या. नंतर सुनील आणि सोनाली त्यांच्या रूममध्ये आले आणि सुनीलने सोनालीला आपल्या मिठीत घट्ट पकडले. तो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात सोनाली बोलली, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. पण सुनील काय ऐकायला तयारच नव्हता. सोनाली बोलली, सुनील प्लीज, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. सोनाली बोलली, आज सुनीलने सोनालीकडे पाहिले आणि लगेच बोलला, आई काय बोलली का तुला? सोनाली बोलली, आईने सांगितले आहे आता घरात सर्व मंगलमय वातावरण आहे, त्यामुळे तुम्ही दोघे आता काय जवळ येण्याचा प्रयत्न करू नका. लागले तर मी स्वतः तुम्हाला बाहेर जायचे तिकीट काढून देईन, मग तुम्ही मस्त मन भरून मज्जा करून या. सोनाली बोलली, सुनील तुम्हाला हे जरा विचित्र नाही का वाटत? मग सुनील बोलला, अगं आई जरा जुन्या विचारांची आहे. ती जेवढी बाहेरून कडक स्वभावाची दिसते तेवढी आतून नाही आहे. ती आतून खूप नरम स्वभावाची आहे. तू तिला कधी कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हणू नकोस, कारण या छोट्या छोट्या गोष्टीच मनात घर करून ठेवतात आणि नंतर कितीही काढून टाकण्याचा प्रयत्न केला तरी त्या मनातून जात नाहीत. मी सुद्धा आजपर्यंत आईला कुठल्याच गोष्टीसाठी नाही म्हणालो नाही आणि फक्त 4-5 महिन्यांचीच तर गोष्ट आहे. नंतर आपल्या फ्लॅटचे काम पूर्ण झाले की तू माझ्यासोबत राहशील. मग तुला आपल्या घरात कसं राहायचं तसं राहा, मी तुला कुठल्याच गोष्टीत टोकणार नाही. मग सोनालीला सुमितचे सर्व बोलणे समजले आणि सोनालीच्या मम्मीने सुद्धा तिला समजून सांगितले होते की सुरुवातीला सासरमधील लोक जसे बोलतील तसंच करायचं. मग तुझी इच्छा असो किंवा नसो, जर तुला सर्व लोकांच्या मनामध्ये स्वतःची जागा बनवायची असेल तर ते लोक जसे बोलतील तसे तुला करावेच लागेल. आणि मग 4-5 दिवसांनी सुनील त्याच्या नोकरीसाठी निघून गेला. मग त्याच्यानंतर सगळं काही एकदम व्यवस्थित चालू होतं. त्याच्यानंतर सुनीताला मासिक पाळी येते. मासिक पाळी आल्यानंतर सोनालीची सासू तिच्याशी बोलणं तर दूर, पण तिच्याकडे पाहायला सुद्धा तयार नव्हती. मग सोनालीला तिच्या सासूने सांगितले की तू स्टोअरूममध्ये राहा आणि तिला खाण्यापिण्यासाठी पण सगळं वेगळं तिथेच देऊन टाकलं. सोनालीने कसेबसे 4-5 दिवस काढले आणि सासूबाईला सांगितले की पुढच्या वेळेस मला मासिक पाळी आली की माझ्या मम्मीकडे जाईल. सासूबाई बोलल्या, ठीक आहे, त्यामुळे घर पण अपवित्र नाही होणार
आणि या शिवताशिवतीमुळे मला सारखी साफसफाई पण करावी नाही लागणार, कारण लोक म्हणतात हे सर्व देवाला अजिबात चालत नाही. सोनाली बोलली, मग देवाला फुलं कसे काय चालतात? फुलं आल्याच्या नंतरच झाडाला फळं येतात ना. तसंच एका स्त्रीचं पण शरीर असतं. गर्भधारणा करण्यासाठी तिला मासिक पाळी येणे खूप गरजेचं असतं. याच्याशिवाय माणसाचा जन्मच होऊ शकत नाही. नंतर सोनाली बोलली, जाऊ द्या, मी कशाला एवढा विचार करत बसले आहे. कुठे मला कायमचं राहायचंय, फक्त 4-5 महिनेच काढायचेत मला इथे, असं बोलून तिने स्वतःला समजावलं. थोड्या दिवसानंतर घरात एखादा कार्यक्रम किंवा एखादी पूजा, कधी काही तर कधी काही असे काही आले की सोनालीला मासिक पाळीच्या गोळ्या घ्यायला सांगितल्या जायच्या. पण घरात भांडणे व्हायला नको म्हणून सोनाली पण गोळ्या घेत राहिली. नंतर सोनालीचं वजन पण वाढू लागलं होतं. काही समजलं नव्हतं की असं का होत आहे, कारण जेवण पण ती लिमिटमध्ये खात होती आणि एक्सरसाइज पण रेग्युलर करत होती. ती दिवसेंदिवस चिडचिडी होत चालली होती आणि शारीरिक आणि मानसिक तणाव पण खूप वाढत चालला होता. पण सुनीलकडे गेल्यावर सर्व काही ठीक होऊन जाईल असा विचार करून ती खूप खुश होती. बघता बघता 1 वर्ष निघून गेलं. आता कुठे ती सुनील सोबत तिच्या फ्लॅटमध्ये राहायला गेली होती. सर्व काही एकदम व्यवस्थित चालू होतं, जसं तिला पाहिजे होतं तसंच. कधी कधी सासूचा फोन यायचा आणि कुठल्या तरी पूजेला ते बोलून घ्यायचे आणि जर मासिक पाळी येत असेल तर गोळ्या घे म्हणून सांगायचे. आणि सुनीलसुद्धा तिला गोळ्या घेऊ नको असं सांगत नव्हता. ती विचार करू लागली की एखादा काय माझी नोकरी लागली तर मग त्यांनी मला पूजेला बोलावले तर मी नाही म्हणून सांगेन. सुट्टी नाही भेटत आणि सारख्या सारख्या गोळ्या पण नाही खाव्या लागणार. असेच एकदा सुट्ट्यांमध्ये सगळे पाहुणे आजूबाजूचे लोक घरी आले होते. तेव्हा सुनीलच्या आत्याजी बोलल्या की आम्हाला माहीत आहे की तुम्ही नवीन पिढीतले आहात, पण लग्नाला आता 3 वर्ष झाले. काही विचार केला आहे का नाही मुलाचा? का अजून टाईम पाहिजे तुम्हाला? वहिनी तर आमच्या मागे हात धुवून लागल्या होत्या की कधी खुशखबरी मिळेल, पण आता तर असं काही वाटत नाही आणि सर्व लोक त्यांच्याकडे बघून हसतात. ही गोष्ट सोनालीच्या मनाला खूप लागली. सोनालीने रूममध्ये आल्यावर सुनीलशी बोलणे चालूच केले. तेव्हा सुनील बोलला, एवढी कशाला चिंता करतेस? अजून कुठे आपलं वय निघून गेलंय? घरी जाऊन कोणत्या तरी चांगल्या डॉक्टरला दाखवून इलाज करून घेऊ. 2 दिवसानंतर ते एका चांगल्या स्पेशालिस्ट डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने त्यांना बसायला सांगितले आणि सर्व गोष्टी डॉक्टरांना सांगितल्या. डॉक्टरांनी विचारले, सोनाली, तू मला अगोदर हे सांग, तुला दर महिन्याला मासिक पाळी व्यवस्थित येते का? सोनालीने सांगितले, मला मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी कधी कधी गोळ्या खाव्या लागतात. डॉक्टर रागवले आणि बोलले, काय फायदा एवढा शिकून सवरून तुमचा? आजकालच्या मुली साधी डोकेदुखीची गोळी खायचं म्हटलं तरी त्या अगोदर त्या गोळीच्या साईड इफेक्टबद्दल विचार करतात. तू तर या गोळ्या खाऊन हद्दच पार केलीस. मी काय बोलू आता? तुला माहिती तरी आहे का या गोळ्या खाऊन तुझ्या शरीरावर किती दुष्परिणाम होतात ते? तुझ्या फैलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉकेज आहेत. या गोळ्यांमुळे तुझ्या शरीरामध्ये होणारे हार्मोन्स बदलामुळे तुझ्या दोन्ही ओव्हरीज डॅमेज झाल्या आहेत. तुझ्या गर्भाशयात गाठी झाल्या आहेत. तुझे आई बनण्याचे चान्सेस 90% कमी झाले आहेत. तरी पण मी प्रयत्न करतो. पहिला गोळ्या देऊन जर तुझ्या गाठी बऱ्या झाल्या तर ठीक, नाहीतर तुझं गर्भाशय काढायला लागेल, कारण इन्फेक्शन वाढू पण शकतात. डॉक्टरचे बोलणे ऐकून सोनालीचे पूर्ण शरीर थंड पडले होते. सुमितचं पण असंच झालं होतं. त्यांनी विचारसुद्धा केला नव्हता की या गोळ्यांचा दुष्परिणाम इतका भयानक होऊ शकतो. तेवढ्यात सोनाली रागाने उठली आणि डॉक्टरांशी बोलली, मला माहीत आहे डॉक्टर, मी हे बोलायला नाही पाहिजे, पण आता तुम्ही मला सांगा, गर्भाशय काढायच्या ऑपरेशनसाठी मी कधी येऊ? डॉक्टर बोलले, सोनाली, हे तुम्ही काय बोलताय? सोनाली बोलली, नाही तर काय, गर्भाशयच नाही राहिलं तर मला मासिक पाळीही येणार नाही आणि माझ्यामुळे कोणाचं घरसुद्धा अपवित्र होणार नाही. बरोबर बोलले ना मी सुनील? एवढं बोलून ती तिथून निघून गेली. सुनीलकडे याच्यावर बोलण्यासाठी काहीच उरले नव्हते. मित्रांनो, आज आपण नवीन पिढीत जगतोय. हे मासिक पाळीमुळे शिवतासावत, अपवित्रता या सगळ्या गोष्टी अगोदरच्या काळात होत्या. मासिक पाळी आल्यावर महिलांनी वेगळं बसणे याच्या मागे अनेक वेगळी कारणं होती. पण घर अपवित्र होईल, पूजा अर्चा थांबेल म्हणून मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणे हा एक प्रकारचा आपल्या शरीरावर अत्याचारच आहे आणि या गोळ्यांचा दुष्परिणामसुद्धा खूप भयानक आहे. जी चुकी सोनालीने केली ती चुकी तुम्ही करू नका. या स्टोरीच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे. धन्यवाद.